नमस्कार, मी श्रद्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे निर्भीड न्यूज चॅनल हिंदू सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. हुपरी नगर परिषद प्रशासनाविरोधात हिंदू महासभेच्या वतीने सुरू असलेल्या आमरण व अर्धनग्न उपोषणाला अखेर यश आले असून पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मध्यस्थीने हा तिढा सुटला. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांना संबंधित प्लंबिंग टेंडर रद्द करावे लागले. या टेंडर प्रक्रियेविरोधात आमदार अशोकराव माने, मनसे जिल्हाप्रमुख दौलतराव पाटील, हातकणंगले शिवसेना तालुका प्रमुख अजित सुतार, माजी नगरसेवक रफिक मुल्ला, सुभाष कागले, सामाजिक कार्यकर्ते अशोकराव खाडे व नागेश कौदांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन मुख्याधिकारी अजय नरळे यांना तातडीने दप्तरासह कार्यालयात बोलावून घेतले. प्राथमिक चौकशीत संबंधित टेंडर प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे समोर आल्याने प्रशासनावर दबाव वाढला. दरम्यान मुख्याधिकारी अजय नरळे हे उपोषणस्थळी न आल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले होते. अखेर हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी स्वतः मध्यस्थी करत आंदोलक व प्रशासन यांच्यात सामंजस्य घडवून आणले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असून शहर बंदही स्थगित करण्यात आला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक हाके यांनी नागरिकांना शांतता राखून व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्याचे आवाहन केले. आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एका शासकीय अधिकाऱ्यावर एवढा दबाव येत असेल तर सामान्य नागरिक व विकास कामांसाठी प्रयत्न करणाऱ्यांना किती त्रास सहन करावा लागत असेल याचे ही जिवंत उदाहरण आहे, अशी टीका केली. हिंदू सम्राट न्यूजसाठी सागर पाटील, हुपरी.